महाराष्ट्राचं राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन कोणत्या दिशेनं जाणार आहे याची चाहूल लागलेली आहे। इंग्लंडमधून शिवाजी महाराजांनी सरदार अफजल खान यांचा कोथळा ज्या वाघ नखे पोटात टाकून काढलेला होता ते आता भारतात आणण्यात आलेलं आहे। ही वाघ नखे निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रात फिरवतील अशी आम्हाला निश्चितच माहिती आहे। आणि खरं पाहिलं तर हा इतिहास आहे, पण हा इतिहास एवढासा नाही की फक्त वाघनखे फिरवली पाहिजे। त्यासोबत अजून एक इतिहास आहे, तो असा की अफजल खान दगा करणार ही माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना जमान नावाच्या मुस्लिम सरदारानं दिली होती आणि सोबत वाघनखेही पाठवून दिली होती की जर दगा केला तर या वाघनखांचा वापर शिवाजी महाराज आपण करावे अशी इतिहासात मांडणी येते। परंतु प्रत्यक्षात जेव्हा शिवाजी महाराज आणि सरदार अफजल खान यांची भेट झाली तेव्हा अफजल खानानं मिठी मारली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की काहीतरी धोका होतो आहे आणि तेव्हाच वाघनख्या काढून शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पोट फाडला। अफजल खान ओरडला दगा 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 म्हणून आणि त्याच वेळेस अफजल खानाचा सचिव बॉडीगार्ड कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने आपली तलवार काढून शिवाजी महाराजांवरती वार केला। शिरपेच जो होता तो फाटून शिवाजी महाराजांना इथं खोच लागल्याची इतिहासात नोंद आहे। त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी आपली कट्यार काढून त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी त्याचं डोकं छाटलं, मुडकं छाटलं। वाघनखे ज्याप्रमाणे ऐतिहासिक आहे त्याचप्रमाणे ती कट्यार ज्या कटारींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यद्रोही हिंदवी स्वराज्याला धोका देणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याचं डोकंसुद्धा कापलेलं आहे। म्हणून वाघनखे आणि ती कट्यार या दोघांचाही प्रदर्शन जर महाराष्ट्रात झालं तर तरुणांना आणि सगळ्या समाजाला योग्य इतिहास कळेल। मात्र फक्त वाघनखे दाखवायची आणि इथल्या मुसलमानांचं त्या मुघलशाहीशी, त्या आदिलशाहीशी, त्या तुर्कशाहीशी कोणताही संबंध नसताना कष्टकरी 18 पगड जातींचा मुसलमान त्याला विलन करायचं आणि अफजल खान त्यांचा प्रतिनिधी म्हणून मांडायचं, ही जी खोडसाळ इतिहासाची मांडणी हेतुपुरस्सर केल्या जाते त्याला लगाम लावण्यासाठी या वाघनख्यांसोबत ती कटारही पाहिजे ज्या कट्यारीने छत्रपती शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं डोकं छाटलेलं होतं। तो इतिहास जर खरा ठेवायचा असेल तर अफजल खानाचा पोट फाडणाऱ्या वाघनखांसोबत कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं डोकं छाटणारी कट्यारसुद्धा पूर्ण महाराष्ट्रात, भारतात फिरवल्या गेली पाहिजे अशी आमची मागणी आहे। धन्यवाद। मी प्राध्यापक जावेद पाशा।